नमस्कार सर्वांना. आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक. चला तर मग सुरू करूया. मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 ग्लासभर एवढे पाणी घेतलेलं आहे. पाण्याला आता उकळी आलेली आहे आणि आता त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. आणि यामध्ये मी 1.5 कप होईल इतकं तांदळाचं पीठ घेतले. शक्यतो मोदकांसाठी ना इंद्रायणी तांदूळच घ्यायचा, इंद्रायणी तांदळाचं पीठ. पण जर अवेलेबल नसेल तर तुम्ही पीठ घेऊ शकता तांदळाचं कोणत्याही. पण ते पीठ तुम्हाला मळताना वगैरे खूप छान असं दाबून जास्त चिवट होईपर्यंत तुम्हाला मळावं लागेल. आता आपण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाणी कमी वाटत असेल तर वरती पाण्याचा हबका मारत तुम्ही हे पीठ मिक्स करत जा. आपल्याला मिक्स करून घेतल्यावरती हाताने चेक करायचं आहे. जर पाण्याची गरज वाटत असेल तर पाणी मध्ये टाकायचं आहे आपल्याला. आता 5 ते 10 मिनटं आपण आता ही गरम उकड अशी झाकून ठेवायची आहे गॅसवर. आणि जरा गरम असतानाच आपण तिला लगेच मळून घेणार आहोत. पण याच्यामध्ये तेलाचा वापर आता लवकरात लवकर करायचा नाही आहे. कारण की मग तेलामुळे ना ते पण जास्त पारी चिकट नाही होत. आता हे आपण मळून घेतलं आहे आणि पाणी जर लागत असेल तर पाणी वरून थोडं थोडं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे छान आणि पीठ चिकट व्हायला पाहिजे. आता आपण सारण बनवण्यासाठी पॅनमध्ये 1.5 वाटी किसलेला खोबरं, ओला नारळाचा चव घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचाभर तूप घातलेला आहे आणि अर्धा कप होईल असा किसलेला गूळ आहे हा. आता ह्याला आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रणसुद्धा आपल्याला एकदम चिवट होईल किंवा जास्त गूळ कडत राहील इतकं करायचं नाही आहे. सारण हे सैलसरच असलं पाहिजे. आता मिक्स करून घेऊया. आता हे झालेलं आहे बऱ्यापैकी. आता आपण इथे मी 4 ते 5 काजूचे तुकडे केलेले आहेत ते घातलेले आहे. वेलची आणि जायफळची पूड आहे 1 चम्मच, बारका चमचाभर आणि खसखस घातलेला आहे. जर तुम्हाला खसखस घालायचं नसेल तर तुम्ही तीळसुद्धा घालू शकता. आणि आता हे चांगलं मिक्स करून गॅस बंद करायचं आहे. आता हे बघा तयार झालेलं आहे मिश्रण. आता या मिश्रण थंड झाल्यावरती त्याचे बेताचे असे गोळे करून घ्यायचे जेवढे आपल्याला हवे असतील तसे. आधी मी मोल्डमध्ये कसं करतो आपण साच्यामध्ये ते दाखवते. आपल्याला मोदकाच्या साच्यामधून इथे जिथे होल आहे तिथून पीठ आतमध्ये घालून बोटाने प्रेस करायचं आहे आणि आधी मोल्डला आतमधून आपण तूप लावून घ्यायचं आहे जरासं आणि दाबून घ्यायचं आपल्याला पीठ, म्हणजे सर्व बाजूने चारी बाजूने ते कवर झालं पाहिजे. आणि मग आपल्याला जेवढा यूज होईल तेवढा किंवा जाता येईल तेवढं त्याच्यामध्ये तेवढंच सारण घालायचं आहे. आणि आता वरून आपल्याला उकड लावायची आहे आणि तो जो भाग आहे तो आपल्याला झाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा साच्यातला मोदक पटकन तयार होतो. हे बघा पीठ इतकं चिकट आहे की ते हाताला खूप वेळ चिटकतं आहे. याचा अर्थ पीठ हे बरोबर पद्धतीने मळलं गेलेलं आहे आणि त्याला तेलाचा वापर नका करू पीठ मळताना. आता हातावरचा जो आपण मोदक करतो तो करूया. असे त्याला 3 बोटांच्या सहाय्याने आपल्याला त्याच्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि गोल फिरवायचं आहे आणि मग जिथे भाग आहे सपाट तिथूनच आपल्याला बोटांनी तो वरती उचलत द्यायचा आहे. अशा पद्धतीने हातावरचे सुद्धा मोदक हे चांगल्या पद्धतीने तयार होतात न फाटता. हे बघा तयार झालेले आहेत. आता मी इथे एक स्टीमर घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि हे मोदक उकडायला ठेवलेले आहेत. 10 ते 12 मिनटानंतर मोदक हे उकडून तयार झालेले आहेत. बघा मोदक कुठेही फाटलेले नाही आहेत. बघा हे मोदक आता तयार झालेले आहेत आपले.